भारतातील पहिली महिला वकील कॉर्नेलिया सोराबची. 1866 नाशिक येथे जन्मलेल्या कॉर्नेलियांनी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे त्या पहिल्या महिला विद्यार्थी होत्या. पुढे ऑक्सफर्ड विद्यापीठात कायद्याचा अभ्यास करणाऱ्याही त्या पहिल्याच विद्यार्थिनी ठरल्या. पण अंतिम परीक्षा देण्यास त्यांना पुरुषांबरोबर बसण्याची परवानगी नाकारली गेली. या विरोधात त्यांनी कोर्टात अपील केले. अखेर त्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी मिळाली. 1892 साली बॅचलर ऑफ सिव्हिल लॉ करणाऱ्या त्या पहिली महिला होत्या. भारतातील अनेक राजघराण्यांमध्ये महिलांवर अत्याचार होत होते. पुरुषी वर्चस्व, पडदा प्रथा होत्या. महिलांना त्यांचे स्वतंत्र अधिकार नव्हते. याविरुद्ध आवाज उठवून महिलांना न्याय मिळवून द्यावा यासाठी त्यांनी आपल्याला सरकारी कायदेशीर सल्लागार बनवावे असे आवाहन सरकारला केले. पण तत्कालीन नियमाप्रमाणे ते फेटाळले गेले. तरीही त्यांनी मागे न हटता संघर्ष करून 600हून अधिक महिलांना न्याय मिळवून दिला. प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या कॉर्नेलिया यांच्यावर अनेकदा जीवघेणे हल्ले झाले, विषप्रयोगही झाले. त्यांनी जरी कायद्याचे शिक्षण घेतले तरी त्यांना पदवी जी मिळाली ती 1919 ते सुद्धा ब्रिटन सरकारने कायद्यात थोडेसे बदल केले. त्यानंतर त्यांना कायदेशीर क्षेत्रात काम करण्याचा मार्ग मोकळा झाला. अर्थात तरीही पुरुषप्रधान क्षेत्रात स्वतःला सिद्ध करणे त्यांना फार कठीण गेले. त्यांच्यामुळेच महिलांना कायद्याचे शिक्षण आणि वकिलीचे क्षेत्र उघडे झाले.